जय श्रीराम मित्रांनो, मी शुभम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या युट्यूब चॅनलवर. आज आपण ट्रेंडलाईन बद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे. कशा पद्धतीने एक ट्रेंडलाईन ड्रॉ करायची आणि कशा पद्धतीने त्या ट्रेंडलाईनवर आपल्याला ट्रेड करायचा आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सायकोलॉजिकल आणि माइंडसेटचे थोडे पॉईंट आपण जाणून घेऊया. ज्यावेळेला आपण ट्रेडिंग करत असतो त्यावेळेला आपल्याला भरपूर सायकोलॉजिकल आणि माइंडसेटचे प्रॉब्लेम जाणवत असतात. तर या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करण्यासाठी आपला जो पूर्णपणे दिनचर्या असेल किंवा आपला जो दिनक्रम असेल ना, तो पूर्णपणे एका डिसिप्लिन मध्ये पेशन्स मध्ये असला पाहिजे. आता डिसिप्लिन मध्ये असणं म्हणजे काय, तर तुमचं जे सकाळी मॉर्निंगला उठल्यापासून रात्री झोपूपर्यंत ना तुमचा एक दिनचर्या ठरली पाहिजे. जसं की मॉर्निंगला एक्सरसाइज करणं, मेडिटेशन करणं, त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ट्रेडिंग करताय त्यावेळेला तुम्ही एखादा ट्रेड ज्यावेळेला घेताय त्यावेळेला त्या ट्रेड पाठीमागचं जे लॉजिक आहे ते लॉजिक लिहून ठेवणं आणि त्याच्यानंतर तुम्ही किती क्वांटिटी घेतलेला, तुमची जी काही क्वांटिटी घेतलेली ती तुमच्या प्रोसेसनुसार आहे का, तुमच्या रूल्स नुसार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं. तुमचा स्टॉप लॉस, टार्गेट आणि ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पूर्णपणे आपल्या ट्रेडिंग जर्नल मध्ये लिहिणं, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पॉवरफुल हॅबिट पैकी एक हॅबिट म्हणजे बुक रिडिंगची हॅबिट तुम्हाला लावून घ्यावी लागणार आहे. कारण बुक रिडिंग मुळे तुमची सायकोलॉजी जो माइंडसेट असणार आहे ना तो एकदम हाय लेवलला ग्रो होणार आहे. तर त्यासाठी बुक रिडिंग तुम्ही करणं गरजेचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं छोटे छोटे पॉईंट, छोटे छोटे बदल, छोटे छोटे हॅबिट्स तुम्ही स्वतःला लावून घेऊन ना तुम्ही तुमची सायकोलॉजी, तुमचा माइंडसेट तुम्ही ग्रो करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात नाही विसरायचं. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते मला कमेंट मध्ये सांगा. जास्त वेळ न घालवता आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. ओके, आता आपण चार्ट मध्ये आलेलो आहे. टॉपिकला पुढे जायच्या अगोदर आपण लाईव्ह स्ट्रीम करत असतो. लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून अनालिसिस सुद्धा करत असतो. चार्ट कशा पद्धतीने बनतो किंवा कशा पद्धतीने मार्केटमध्ये मुवमेंट होत असते, कशा पद्धतीने कॅन्डल्स बनतात, कशा पद्धतीने ब्रेकआउट व्हायला पाहिजे, लाईक कशा पद्धतीनं अनालिसिस करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं लाईव्ह मार्केटमध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतो. तर तिथं तुम्ही जॉईन होऊन सुद्धा ट्रेडिंगबद्दल सगळ्या गोष्टी शिकू शकता ॲडव्हान्समध्ये. तर जास्त वेळ न घालवता आपण आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकला सुरुवात करूया. हाऊ टू ट्रेड ट्रेंड लाईन. ओके, सगळ्यात पहिल्यांदा हाऊ टू ड्रॉ ट्रेंड लाईन आपण बघायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रेंड लाईन कशा पद्धतीने ड्रॉ करायची आपल्याला. अशा पद्धतीने मार्केटमध्ये एक अप ट्रेंड लाईन आपल्याला 2 पॉईंट बघायला मिळाल्यानंतर आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. आणि आपल्याला ट्रेंड लाईनवर ट्रेड करण्यासाठी ना आपल्याला कमीत कमी ना 3 पॉईंट असणं गरजेचं आहे. जितके जास्तीत जास्त पॉईंट असेल तितकं आपल्यासाठी ती बेस्ट ट्रेंड लाईन असणार आहे. पण मिनिमम 3 पॉईंट पाहिजेत आपल्याला एका ट्रेंड लाईनवर ट्रेड करण्यासाठी. तर एक जो तिसरा पॉईंट आपल्याला असतो तो तिसरा पॉईंटला अशा पद्धतीने फक्त इतकी जरी रिॲक्शन आपल्याला त्या ट्रेंड लाईनवर बघायला मिळाली तरी सुद्धा ती आपल्यासाठी रिॲक्शन इनफ आहे. पण 3 पॉईंट आपल्याला तिथं बघायला मिळायला पाहिजे आहेत. आणि अशा पद्धतीने 3 पॉईंट बघायला मिळालं. 3 पॉईंट बघायला मिळाल्यानंतर ज्यावेळेला त्या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन होईल त्यावेळेला आपण त्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकडाऊनला ट्रेड घ्यायचा आहे. तर आता आपण ट्रेंड लाईन कशा पद्धतीने ड्रॉ करायची आणि किती पॉईंट असणं गरजेचं आहे ते बघितलेलं आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला की ट्रेंड लाईन ड्रॉ करताना 3 पॉईंट, त्या ट्रेंड लाईनवर ट्रेड करताना आपल्याला 3 पॉईंट असणं माहिती गरजेचं आहे. त्याच्यानंतर रूल्समध्ये जाऊया. रूल्समध्ये जर आपण बघायचं म्हणलं तर जास्त काय नसणार आहे. फक्त आपल्या रूल्समध्ये हे 3 पॉईंट टचेस असणं गरजेचं आहे त्या ट्रेंड लाईनला. दुसरी गोष्ट, टाइम फ्रेम ठेवायचा आहे ते आपल्याला 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवर आपल्याला आपलं काम करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो असणार आहे रूल्समध्ये तो असणार आहे की त्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जी कॅन्डल आहे त्या ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउटच्या कॅन्डलला अपोजिट रिॲक्शन नसायला पाहिजे आहे. जर मार्केटमध्ये अप ट्रेंडमध्ये आणि ब्रेकडाऊन जर प्राईजनं दिला आणि जी ब्रेकडाऊन कॅन्डल आहे त्या ब्रेकडाऊन कॅन्डलला अशा पद्धतीनं 30% पेक्षाही जास्त, ओके, 30% जास्त जर रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनवर आपल्याला त्या ब्रेकडाऊनला आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं नाही. किंवा अशा पद्धतीनं ब्रेकआउट जर दिलेला आहे कॅन्डलनं, ब्रेकआउटच्या कॅन्डलला अपोजिट रिॲक्शन असेल तर त्या अपोजिट रिॲक्शनला आपल्याला ट्रेड करायचा नाही. बस इतकेच पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. तर आता आपण बघूया की कशा पद्धतीनं रिअल चार्टमध्ये यावर आपल्याला काम करायचं आहे. ओके, तर आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, अशा पद्धतीनं ना इथे एक आपण ट्रेंड लाईन बघितली. ट्रेंड लाईन ड्रॉ करूया इथं आपण. अशा पद्धतीनं आपल्याला इथं 3 पॉईंट बघायला मिळतात. ओके, अशा पद्धतीने 3 पॉईंट बघायला मिळतात. पण नेक्स्ट डेला आपल्याला मार्केट गॅप ओपन झालेला आहे. गॅप ओपन झालेला आहे म्हणजे काय, गॅप ओपन झाले की आपला हा जो ट्रेड आहे हा फेल गेलेला आहे, हा आपला सेटअप फेल गेलेला आहे. या सेटअपवर आपल्याला काम करायचं नाही. तर आता बघूया पुढे जाऊन आपण आपल्याला कोणतं परत नेक्स्ट सेटअप बघायला मिळतो का. ओके, नेक्स्ट सेटअप जेव्हा आपल्याला बघायला मिळेल त्यावेळेला आपल्याला त्यावर काम करायचं आहे. आपल्याला नेक्स्ट सेटअप इथं बघायला मिळतोय. ओके ओके ठीक आहे. आपल्या रूल्सनुसार इथं जर आपण बघितलं, हा आपला पहिला टच झाला, दुसरा टच झाला,
इथं तिसऱ्यांदा रिॲक्शन बघायला मिळालं आणि या कॅन्डलनं क्लोजिंग दिलं. आपल्याला आणखीन एक पॉईंट काय बघायचं आहे, अपोजिट डायरेक्शनचं रिॲक्शन. आपल्या इथं अपोजिट डायरेक्शनचं रिॲक्शन आहे का, तर नाही. मग या क्लोजिंगच्या कॅन्डलची जी क्लोजिंग आहे त्या क्लोजिंगच्या कॅन्डलला आपल्याला एंट्री घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपला जो स्टॉप लॉस आहे ना, जी ब्रेकआउट कॅन्डलच्या हाईच्या थोडंसं वर आपल्याला आपला स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला ना 1:2 टार्गेट घ्यायचं आहे. ओके, आता तुम्ही इथं बघू शकता की यामध्ये आपल्याला 1:2 पेक्षाही जास्त मिळालं आहे, पण आपल्याला आपलं 1:2 मिळालं की ते आपल्यासाठी एनफ आहे. तर थोडंसं परत पुढे जाऊया. तर इथे एक आपल्याला सेटअप बनताना बघायला मिळतोय. आता इथं आपल्याला 3 पॉईंट कनेक्ट होताना कुठला 3 पॉईंट कनेक्ट होतात का बघा. तर यस, आपल्याला इथं 3 पॉईंट कनेक्ट होतात. म्हणजे आपल्यासाठी ही जी ट्रेंड लाईन आहे ही व्हॅलिड ट्रेंड लाईन आहे. या ट्रेंड लाईनवर आपण काम करू शकतो. ओके, तर आपण बघूया. इथं पहिला पॉईंट कनेक्ट झाला, इथं हा दुसरा पॉईंट कनेक्ट झाला, इथं हा तिसरा पॉईंट कनेक्ट झाला. त्याच्यानंतर आपल्याला ही ब्रेकआउट कॅन्डल बघायला मिळाली. ब्रेकआउट कॅन्डलच्या अपोजिट डायरेक्शनला रिॲक्शन आहे का, तर अजिबात नाही. मग या ब्रेकआउट कॅन्डलला आपण एंट्री घेतली या लेवलला. यामध्ये आपण ब्रेकआउट कॅन्डलचा जो लो आहे तो आपण आपला स्टॉप लॉस ठेवला आणि त्याच्यानंतर जे आपलं काही टार्गेट मिळालं आहे ते आपल्याला त्यामध्ये आपलं 1:2 जे घ्यायचं आहे ते 1:2 आपण यामध्ये घेतलेलं आहे. ओके, तर अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला मिळतात का बघा. इथं पण एक आपला ट्रेड बनत होता अशा पद्धतीनं. इथे एक आपला ट्रेड बनत होता, बट मार्केट नेक्स्ट डेला गॅप ओपन झाला आहे. गॅप ओपन झाल्यानंतर तो ट्रेड आपण ट्रेंड लाईनचा जो सेटअप आहे त्या सेटअपवर आपण ट्रेड प्लॅन करायचा नाही. ओके, तर आता इथे एक ट्रेंड लाईन बनते का आपल्याला बघायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इथे एक ट्रेंड लाईन बनते. ओके, तर आता इथं आपण बघा. सगळ्यात पहिला पॉईंट, एक पॉईंट, दुसरा पॉईंट कनेक्ट आहे. तिसऱ्यांदा तुम्ही इथं बघू शकता की आपलं तिसऱ्यांदा सुद्धा टच झालेला आहे. त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट कॅन्डलला 30% अपोजिट रिॲक्शन असली तरी चालते, आपण ठरवलेलं आहे. तर या रिॲक्शन 30%पेक्षा जास्त आहे का, नाही. मग इथं आपण ट्रेड घेतला, एंट्री गेली. त्याच्यानंतर ही जी कॅन्डलचा हाय आहे, ब्रेकडाऊन कॅन्डलचा जो हाय आहे तो आपण स्टॉप लॉस ठेवला. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण जे एंट्री घेतली आणि त्याच्यानंतर आपण 1:2 टार्गेट आपल्याला इथे या लेवलला मिळालेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आपण ज्या वेळेला मार्केट लाईव्ह असतं, लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीनं प्लॅनिंग करत असतो. ट्रेड कशा पद्धतीनं बनतो ॲज अ एज्युकेशन पर्पज सगळ्या गोष्टी तिथं आपण डिस्कस करत असतो. तर तुम्ही तिथं लाईव्हमध्ये कशा पद्धतीनं आपण प्लॅनिंग करतो ते बघायला यायला विसरायचं नाही. इथे एक ट्रेड बनतो, पण मार्केट नेक्स्ट डेला गॅप ओपन झाला आहे. गॅप ओपन झाल्यानंतर आपण तो ट्रेड आपल्यासाठी इनव्हॅलिड होणार आहे, ॲक्टिव्ह नसणार आहे. तर इथे एक आपल्याला अशा पद्धतीने एक ट्रेंडलाईन बघायला मिळते बनताना. पण जे काय आपल्याला क्लोजिंग दिलेलं आहे ते शेवटच्या 15 मिनिटमध्ये दिलेलं आहे आणि शेवटच्या 15 मिनिटचं क्लोजिंग नंतर आपल्याकडे फक्त 15 मिनिटं राहतात आणि त्या 15 मिनिटामध्ये आपण काम करायचं नाही. त्यामुळे आपण नेक्स्ट डेला जाऊया की परत आपल्याला कोणतं ट्रेंडलाईन बघायला मिळते का. आपण इथं गेलो, अशा पद्धतीनं आपल्याला 3 पॉईंट कनेक्ट आहेत. प्रॉपर कॅनल क्लोजिंग दिली. इथे एक आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. ओके, आपल्याला इथं एक पॉईंट बघायला मिळाला, इथं आपल्याला दुसरा पॉईंट बघायला मिळाला, इथं आपल्याला तिसरा पॉईंट बघायला मिळाला आणि इथं आपल्याला कॅनल क्लोजिंग बघायला मिळाल्यानंतर आपला इथं या लेवलला एक स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे. मगाच्यापासून आपण जितके ट्रेड बघितले त्यामध्ये फक्त आपला एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की आणखीन कुठं ट्रेड आपल्यासाठी बनतोय का. तर अशा पद्धतीनं आपल्यासाठी एक ट्रेंडलाईन बनलेलं आहे. हे आपल्यासाठी एक व्हॅलिड ट्रेंडलाईन आहे. का व्हॅलिड ट्रेंडलाईन आहे ही आपल्यासाठी, तर इथं आपण बघू शकतो 1, 2 आणि 3 पॉईंट कनेक्ट आहेत आणि प्रॉपर एका कॅन्डलनं आपल्याला इथं ब्रेकआउट बघायला मिळाला. ब्रेकआउट कॅन्डलच्या लोला आपण आपला एल ठेवला आणि इथं आपण हायला आपली एंट्री घेतली आणि तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला 1:2 इझीमध्ये मिळून गेलेलं आहे. ओके, तुमच्या यामध्ये स्टॉप लॉसेस सुद्धा हिट होणार आहेत. कोणती स्ट्रॅटेजी 100% वर्क करत नसते. तुमचे इथं स्टॉप लॉसेस हिट होणार आहेत, पण जे स्टॉप लॉसेस तुमचे असणार आहेत ते छोटे स्टॉप लॉसेस असणार आहेत. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला प्रॉफिट पण असणार आहे, ते 1:2 मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर इथे एक आपल्याला ट्रेंडलाईन सेटअप बनतोय का बघा. इथे एक आपल्याला ट्रेंडलाईन सेटअप बनलेला आहे. आपल्यासाठी एक व्हॅलिड ट्रेंडलाईन आहे. का व्हॅलिड ट्रेंडलाईन आहे, आपण जर बघितलं तर इथं आपल्याला 3 पॉईंटपेक्षाही जास्त पॉईंट आपल्याला कनेक्ट होताना बघायला मिळतात. ओके, तर आपल्याला या कॅन्डलनं प्रॉपर क्लोजिंग दिलं. जी कॅन्डल क्लोजिंग दिलेलं आहे त्या क्लोजिंगला आपली एंट्री झाली, त्याचा हाय आपला एल झाला आणि त्याच्यानंतर आपलं जे टार्गेट आहे 1:2 पेक्षाही जास्त आपल्याला त्यामध्ये आपलं टार्गेट मिळालेलं आहे. तर परत आपल्यासाठी इथे एक ट्रेंडलाईनचा सेटअप बनतोय. त्या सेटअपला आपला ॲक्टिव्ह होतोय का आपण बघा. त्या सेटअपवर आपल्याला आपलं काम करता येते का बघा. अशा पद्धतीनं आपले इथं सुद्धा 3 पेक्षा जास्त पॉईंट कनेक्ट आहेत. 3 पेक्षा जास्त पॉईंट कनेक्ट आहेत म्हणल्यानंतर
कॅन्डलच्या क्लोजिंगला आपल्याला एंट्री घ्यायला काय अडचण नाही. इथं आपली एंट्री झाली, इथं आपला स्टॉप लॉस झाला आणि 1S2 आपल्याला यामध्ये टार्गेट आपलं मिळून गेलेलं आहे. फक्त आपला आत्तापर्यंत एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे. पण रिअल मार्केटमध्ये ज्या वेळेला तुम्ही हे ट्रेड प्लॅन करता त्यावेळेला थोडंसं तुम्हाला सायकोलॉजिकल पॉईंट येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला 1, 2, 3 आणि इथं चौथा पॉईंट कनेक्ट होताना बघायला मिळाला. प्रॉपर कॅन्डल या कॅन्डल क्लोजिंग दिली. प्रॉपर या कॅन्डलनं इथं क्लोजिंग दिलं. आपला स्टॉप लॉस इथं झाला आणि तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला 1S2 इझीमध्ये मिळून गेलेला आहे. स्टॉप लॉस, एंट्री आणि टार्गेट आपल्याला यामध्ये 1S2 पेक्षाही जास्त आपल्याला मिळून गेलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ट्रेंडलाईनवर काम करणं गरजेचं आहे. तर अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.